नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज राज्य शासनानं जालना, संभाजीनगर आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यासाठी जी नुकसान भरपाई ती मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची जे 2 हेक्टरपर्यंत जी मर्यादा आहे ती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. त्याचे शासन निर्णय काढण्यात आलेले होते आणि त्याचे GR काढून तो निधीही देखील जिल्हा लेवलपर्यंत पोहोचलेला होता आणि काही सगळ्या जिल्ह्यात वाटप पण सुरू आहे. पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचे पैसे सरकारने अजूनही वितरित केलेले नव्हते. त्याचा प्रस्ताव मित्रांनो आधीच दाखल झालेला होता, पण काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारने या तिन्ही जिल्ह्यातील जे पैसे येतं ते वितरण करण्यास मान्यता दिलेली नव्हती. तो GR देखील आलेला नव्हता. पण मित्रांनो, आज त्याचा GR ऑफिशियल हा आलेला आहे आणि नागपूर विभागातील वर्धा, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा या 3 जिल्ह्यासाठी जवळजवळ मित्रांनो 913 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिलेली. यामध्ये मित्रांनो 12,62,900 शेतकरी इथं आणि त्यांच्यासाठी जवळजवळ 913 कोटी एवढा निधी हा वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. सो मित्रांनो, हे जे पैसे आलेले आहेत म्हणजे हा जो GR निघालेला आहे हा 2 हेक्टर मर्यादेतला GR आहे आणि 2 हेक्टरपर्यंत म्हणजे हे जे 913 कोटी रुपये जे मित्रांनो ते 2 हेक्टरचे पैसे आहेत आणि उर्वरित जे 1 हेक्टर राज्य सरकार अजून देणार आहे त्याचा वेगळा GR येईल आणि असे 3 हेक्टरचे पैसे वेगळे भेटणार आहेत. म्हणजे 2 हेक्टरचा GR आलेला आहे आणि 1 हेक्टर हे GR आणखीन एक आहे. मित्रांनो, या व्यतिरिक्त 10,000 रुपये जे मानधन आहे रब्बी हंगामासाठी ते पण 10,000 रुपयाचं अनुदान लवकरच मित्रांनो भेटणार आहे. त्याचे 11,000 कोटी रुपये कालच मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. त्याचा जो ऑफिशियल GR आहे मित्रांनो तो आलेला नाही अजून. सो जेव्हा तो GR येईल तेव्हा आपण त्याची प्रॉपर माहिती बघणार येतं. या व्हिडिओच्या शेवटला मी एक फोटो देतो मित्रांनो, त्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकतात आणि पूर्ण तुम्ही चेक करू शकता. हे जे पैसे आलेले आहेत मित्रांनो 913 कोटी हे पहिले तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. हे जे पैसे आहेत ते फक्त 2 हेक्टरपर्यंतचे पैसे येतं या 3 जिल्ह्यात म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा. सो 1 हेक्टरचे जे पैसे त्याचा वेगळा आणखीन GR निघणार आणि जे रब्बी आहे हंगामासाठी जे पैसे 10,000 रुपये प्रति हेक्टर सरकारने प्रॉमिस केलेलं आहे त्याचा जो GR आहे तो अजून येण्याचं बाकी. फक्त मुख्यमंत्र्यांनी तोंडी सांगितलेलं आहे की आम्ही आज मंजुरी दिलेली. मंत्रिमंडळाची मंगळवारी जी बैठक होत असते त्यामध्ये. सध्या बच्चू भाऊंचं पण आंदोलन चालू आहे आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये, त्यामुळे सरकारवर प्रेशर आहे कुठेतरी आणि मदत वितरण करण्यास पण मित्रांनो आता थोडी गती आलेली. सो तुम्हाला हे 2 महत्त्वाचे अपडेट द्यायचे होते. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला लाईक करा मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.